संत चोखामेळा महाराज त्यांच्याच शब्दांमधून आज आपण जाणून घेऊया की नक्की ढोंग कशाला म्हणायचं आणि खरं सत्य काय आहे. जय हरी विठ्ठल मित्रांनो, आपले संतवाणी ऑफिशियल या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण संत चोखामेळा महाराजांचा एक असा अभंग समजून घेणार आहोत जो अत्यंत परखड आहे, समाजाला जागं करणार आहे. ह्या अभंगामध्ये संत चोखामेळा समाजातील ढोंगी साधूंवर, खोट्या वैराग्यावर आणि बाह्य दिखाव्यावर इतका कठोर प्रहार करतात की आपले डोळे उघडल्याशिवाय राहणार नाहीत. चला तर मग आपण सगळे मिळून या अभंगाच्या प्रत्येक ओळीतला तो गहन अर्थ समजून घेऊया आणि आपल्या जीवनासाठी त्यातून काहीतरी चांगलं शिकण्याचा प्रयत्न करूया. माकडाचे परी हालविती मान, दावी थोरपण जगामध्ये. बघा, संत चोखामेळा काय सांगतायत? जसं एखादं माकड माणसांची नक्कल करतं ना, अगदी तसंच काही लोक साधू संतांची फक्त नक्कल करतात. ते लोकांसमोर मान अशी काही डोलवतात जसं काही यांच्यासारखा ज्ञानी कुणीच नाही. पण चोखोबा आपल्याला आठवण करून देतात की असं वरवरचं वागणं म्हणजे खरं मोठेपण नव्हे. स्वहिता मुकले बळे झाकी डोळे नाक धरी. इथे चोखोबा म्हणतात की असे जे ढोंगी लोक आहेत ना, ते स्वतःच्या खऱ्या कल्याणाला म्हणजे स्वहिताला पारखे झालेले असतात. ते लोकांना दाखवण्यासाठी काय करतात तर जबरदस्तीने डोळे मिटतात, नाक दाबून प्राणायामाचं सोंग करतात. पण त्यांना हे कुठे कळतंय की खरी साधना ही आतून यायला हवी, अगदी सहजतेने, जबरदस्तीने किंवा दिखाव्यासाठी नाही. माळा आणि मुद्रा दावितात सोंग, डोलविते अंग रंग नाही. अहो, हे लोक गळ्यात मोठमोठ्या माळा घालतात, हाताने वेगवेगळ्या मुद्रा करून भक्तीचं फक्त सोंग वठवतात. ते आपलं अंग असं काही डोलवतात जणू काही भक्तीचा महापूरच आला आहे त्यांच्यात. पण खरं तर त्यांच्या अंतःकरणात भक्तीचा रंग जरा सुद्धा नसतो. म्हणूनच संत आपल्याला सांगतात की भक्ती हृदयातून यायला पाहिजे, केवळ वेशातून किंवा हावभावातून नाही. पोटाचा पोसणा विटंबना करी, भीक दारोदारी मागत असे. आता तर चोखोबा अत्यंत कठोर शब्दांत सांगतायत की हे सगळं सोंग कशासाठी चाललंय तर केवळ पोट भरण्यासाठी. हे लोक धर्माचा वापर करून त्या पवित्र मार्गाची विटंबना करतायत, दारोदारी भीक मागतात, पण ती साधनेसाठी नाही तर फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी. यावरून एकच गोष्ट सिद्ध होते की धर्म हा पोटा पाण्याचा धंदा असूच शकत नाही. चोखा म्हणे ऐसा जगामध्ये भोंदू, तया कोण साधू म्हणे देवा. आणि शेवटी चोखोबा थेट त्या विठ्ठलालाच विचारतात, हे देवा, या जगात असे कितीतरी भोंदू ढोंगी लोक फिरत आहेत, तूच सांग ह्यांना कोण साधू म्हणेल बरं. आणि बघा, या प्रश्नातच उत्तर आहे. खरा साधू त्याच्या साधेपणाने, विनम्रतेने आणि खऱ्या भक्तीने ओळखला जातो, बाहेरच्या देखाव्याने नाही. तर मित्रांनो, संत चोखामेळा महाराजांकडून आपल्याला बोध हाच घ्यायचा आहे की भक्ती ही बाह्य दिखाव्यात नसते, ती असते अंतःकरणाच्या निर्मळतेमध्ये. फक्त गळ्यात माळ घातली म्हणजे कोणी साधू होत नाही. खरा साधू तो ज्याच्या मनात विठ्ठल आहे. चला तर मग या आपण सर्वजण हा बाहेरचा दिखावा सोडून आपल्या खऱ्या निर्मळ भक्तीच्या माळेमध्ये एक एक फूल ओवूया. जसे हे वारकरी एकत्र येऊन त्या विठुरायाच्या चरणी चालत जातात ना, तसंच आपणही एकत्रपणे शुद्ध मनाने त्या भक्तीच्या मार्गावर चालूया. आपण जे प्रत्येक नाम घेतो ना, ते त्या भक्तीच्या माळेतलं एक एक सुंदर फूल आहे. चला, ही माळ आपल्या नामस्मरणाने आपण पूर्ण करूया. आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात त्या विठ्ठलाच्या श्रद्धेचा सूर्योदय होऊ देऊया आणि आपलं जीवन खऱ्या अर्थाने सार्थक करूया. जय जय रामकृष्ण हरी.